आदर्श बँकेकडून ठेवीदारांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात इम्तियाज जलील यांनी एक मोठा लढा दिला होता आणि त्या मोठ्या लढ्याला यश सुद्धा आलेलं आहे। तब्बल 53 कोटींच्या आदर्श बँकेच्या मालमत्ता लिलाव करून विक्री करून ठेवीदारांना पैसे परत देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः इम्तियाज जलील आहेत। सर, एक मोठा तुमच्या लढ्याला आलेलं यश आहे। फक्त माझा लढा होता असा नाही आहे। आजचे जे ठेवीदार आहे, जे खूप गोरगरीब आहे, त्यांनीही मला पूर्ण सहकार्य दिल्यामुळे आणि ते इतके वैतागलेले होते, इतके परेशान झालेले होते, अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर आम्ही जे लढाई मागच्या 1 वर्ष झालेला आहे त्याचा निकाल आता आम्हाला बघायला मिळत आहे। मला पूर्ण खात्रीने सांगायचे आहे की महाराष्ट्रामध्ये हे पहिली पतसंस्था असेल की ज्याचे पैसे लोकांना परत मिळायला सुरुवात झालेली आहे। ते 10,000 रुपये का होईना, पण त्यांच्यासाठी ते 10,000 रुपये ही आजच्या घडीला खूप महत्त्वाचे आहे। इतके गरीब लोक आहे। तर मला असं वाटतं की एक आपण लढा दिल्यामुळेच हे शक्य झालेलं आहे। कशा स्वरूपाचा आदेश आलेला आहे, कधी मालमत्ता सील होऊन त्यांचा लिलाव होऊ शकतो, ऑर्डर काय एकंदरीत? म्हणजे काय आहे की MPID कायद्याअंतर्गत जे असेट पतसंस्था असते किंवा सहकारी बँक असते, ते काय आहे की दर 2 दिवसांनी आपल्याला कुठे आपल्याला हे बातमी ऐकायला मिळते की हे बँक बुडालेली आहे, पतसंस्थांनी शटर डाऊन केलेला आहे आणि पैसे बुडालेले आहे। त्यांची संख्या आपण बघितले ना तर ते लाखोंच्या संख्येने असे ठेवीदार आहे महाराष्ट्रामध्ये। मग कायद्याअंतर्गत MPID जे प्रपोजल्स तिकडच्या स्थानिक पोलीस कमिशनर असू द्या, SP ऑफिस असू द्या, ते सरकारला पाठवतो की या पतसंस्थेची किंवा या बँकेची हे प्रॉपर्टीज आहे आणि त्याचे डायरेक्टर्स आणि चेअरमॅनची हे इतके कोटी रुपयांची प्रॉपर्टीज आहे, ते आम्हाला सीज करायचे आहे आणि त्याचा लिलाव करून ते पैसे परत देण्याची MPID ॲक्ट प्रमाणे हे आहे। आता आपल्याला विश्वास बसणार नाही की असे किती प्रपोजल्स महाराष्ट्र सरकारकडे आहे, तर 220 प्रपोजल्स महाराष्ट्र सरकारकडे प्रलंबित आहे आणि किती वर्षापासून, तर माझ्या माहिती प्रमाणे अनेक वर्ष झालेले आहे। 4-4, 5-5 वर्षापासून ते तिथेच आहे। म्हणजे कोणी थांबवते ते MPID प्रपोजल? आज कमीत कमी आम्ही हे लढा दिल्यामुळे MPIDचं नोटिफिकेशन फक्त आदर्शच्या संदर्भात निघालेला आहे। आता त्यांची 53 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपण इमिजिएट ऑक्शन करणार आहे आणि फक्त त्यांची प्रॉपर्टी नाही आहे, त्यांची गाडी आहे, त्यांचे कमर्शियल प्रॉपर्टीज आहे, ते सगळं लवकरात लवकर विकून आता आम्हाला खूप विश्वास झालेला आहे की सगळ्यांचा मी शब्द दिलं होतं ते ठेवीदारांना की 1-1 रुपया परत आपण करू करके। आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असा केस आहे की ज्याच्यामध्ये लोकांना त्यांचे कष्टाचे हक्काचे पैसे परत मिळायला सुरुवात झालेली आहे। पण प्रश्न हे येतो की 2 दिवसापूर्वी यवतमाळला पुन्हा एक बँक बुडालेली आहे असं तुमच्या चॅनलवर येत होतं। किती कोटी रुपयाचा? 220 कोटी रुपये गेले। म्हणजे ते पैसे लोकांना मिळणारच नाही जोपर्यंत तिकडचे स्थानिक नेते मंडळी असू द्या, मंत्री असू द्या किंवा कायद्यामध्ये बदल आणण्याची आवश्यकता आहे। ते कोणीही आणायला तयार नाही आहे, कारण हे सगळं पतसंस्था चालवणारे, सहकारी बँक चालवणारे, त्यांचा थेट संबंध कोणाशी आहे, तर सरकारमध्ये किंवा विपक्षमध्ये बसलेले जे मोठे मोठे नेते आहे त्यांच्याशी संबंध असल्यामुळे कोणीही याच्या बाबतीत दखल घेण्यासाठी किंवा नवीन कायदा आणण्यासाठी तयार नाही आहे। तर होते इम्तियाज जलील यांनी सांगितल्याप्रमाणे 53 कोटीच्या मालमत्ता सील करून त्यांचा लिलाव केला जाणार आहे आणि आदर्श बँकेच्या ठेवीदारांना अगदी काही अल्पावधीतच हे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।